Hello everyone. In today's lecture we are going to discuss the next part, that is contributions of different scientists in the field of microbiology. So various scientists have contributed towards the microbiology. Some of those scientists we are going to discuss in this particular lecture. Okay. Starting with the first scientist, that is Antony van Leeuwenhoek. Antony van Leeuwenhoek. Now this Antony van Leeuwenhoek, he is called the father of microbiology. Okay, so Antony van Leeuwenhoek, he is called the father of microbiology. He is called the father of microbiology. Okay, now this Antony van Leeuwenhoek, he was a Dutch, actually he was a merchant, draper म्हणजे he was a cloth merchant in Holland. He lived in Delft city of Holland. He was a cloth merchant. Why he is called the father of microbiology? त्यांना आपण फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी का म्हणतो, तर त्याला मल्टिपल रिझन्स आहेत. किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला ते सायंटिस्ट म्हणून नव्हते किंवा कुठल्याही ते कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत नव्हते. ते फक्त एक क्लोथ मर्चंट होते आणि त्यांना एक हॉबी होती की क्लोथ जेव्हा ते फायबर्स असायचे, क्लोथ फायबर्स ते ग्लासेसमधून ऑब्झर्व करायचे, म्हणजे त्याची क्वालिटी कशी आहे आणि ते क्वालिटी ॲनालाइज करण्यासाठी एक ग्लासेस घ्यायचे, सोडा बॉटल ग्लास घ्यायचे आणि ते ग्लास थोडं मॉडिफाय करायचे आणि मग त्यातून ते फायबर्स थ्रेड्स असायचे, ते थ्रेड्स बघायचे, त्याची क्वालिटी ऑब्झर्व करायचे. आणि ही त्यांची एक हॉबी होती की ते त्यांनी मल्टिपल टाईपचे असे ग्लासेस फॉर्म केले, ज्याला आपण लेन्सेस म्हणतो. ते ग्लास घ्यायचे, सोडा बॉटल ग्लास घ्यायचे, त्याला मेल्ट करायचे, त्याला वेगवेगळे शेप द्यायचे आणि मग ते जे ग्लासेसचे पीस आहेत त्यामधून ते थ्रेड्स ऑब्झर्व करायचे किंवा फायबर्स ऑब्झर्व करायचे. ॲट द सेम टाईम त्यांना असं पण एक हॉबी होती की ते बऱ्याच वेळा वॉटर सॅम्पल असेल किंवा अदर बॉडी म्हणजे स्पोटम सॅम्पल असेल किंवा सलायवा असेल, हे सगळं ते ऑब्झर्व करायचे. आणि त्या ग्लासमधून ऑब्झर्व करताना त्यांना असं बऱ्याच वेळा असं दिसलं की त्या जे वेस्ट वॉटर असेल किंवा सलायवा असेल, दॅट सलायवा कंटेन्स सम मायक्रो ऑर्गॅनिझम, सलायवा कंटेन्स सम एक्स्ट्रीमली स्मॉल थिंग्स, एकदम लहान लहान असे काही त्यांना दिसले. म्हणजे ते इन्सेक्ट नव्हते, कारण ती ग्लास बाजूला घेतली की काही दिसायचं नाही, म्हणजे एक्स्ट्रीमली स्मॉल आहे, असं की जे आपल्याला विदाऊट लेन्सेस ऑब्झर्व करता येत नाही, नेकेड आईजने ऑब्झर्व करता येत नाही. त्यासाठी त्यांना लेन्स यूज करावेच लागायचे. आणि तोपर्यंत कन्सेप्ट असा असायचं की दोन टाईपचे लिव्हिंग थिंग असतात, प्लांट्स आणि ॲनिमल्स. त्यावेळी मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, बॅक्टेरिया, फंगस, व्हायरसेस, असं काय असतं हे तितकं फारसं स्टडी नव्हतं त्यावेळी. त्यामुळं त्यांना असं समजलं की हां समथिंग इज डिफरंट, की जे नेचरमध्ये बघायला मिळत नाही. आणि मग त्यातून ते ऑब्झर्व करायचे आणि ऑब्झर्व केल्यानंतर मग त्यांना जे काही दिसलं की त्यांना असं दिसायचं की सॅम्पल जे आहे किंवा वॉटर जे आहे किंवा सलायवा सॅम्पल आहे त्यामध्ये काहीतरी असं हलताना मूव्ह करताना दिसायचं. आणि मग त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि मग त्याचे काही फाइंडिंग्स केल्या, ते पेपरवर त्यांनी त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं आणि मग त्याचे काही पेपर्स त्यांनी पब्लिश केले. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी काय केलं की सगळे जे त्यांना दिसलं, त्यांना असं दिसलं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स असा काहीतरी प्रकार आहे, ॲनिमल्सपेक्षा खूप लहान आहेत, प्लांट्सपेक्षा खूप लहान आहेत, पण लिव्हिंग आहेत, मूव्ह करत आहेत ते. त्यामुळं त्यांनी ते जे काय ऑब्झर्व झालं ते ऑब्झर्व पहिल्यांदा त्यांनी रिपोर्ट केलं. सायन्समध्ये सगळ्यात महत्त्वाची काय असते गोष्ट, की सायन्समध्ये तुम्ही काय ऑब्झर्व करता, तुम्हाला काय नवीन फाइंडिंग मिळतं ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही ते कसं रिपोर्ट करता. म्हणजे एक्झाम्पल, तुम्हाला एक काहीतरी नवीन शोध लागला असेल तर तो शोध तुमच्यापर्यंत लिमिटेड न राहता तुम्ही तो जगासमोर कशा पद्धतीने मांडता, ज्या सायंटिफिक कम्युनिटीज आहेत त्याचं तिथं कसं ते प्रभावीपणे ते मांडता, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हाय आय एम सेइंग दिस, बिकॉज ही वॉज नॉट फर्स्ट टू सी द बॅक्टेरिया. त्यांनी पहिल्यांदा, ते एकमेव असे नव्हते की त्यांनी पहिल्यांदा बॅक्टेरिया बघितला किंवा असे काही मायक्रो ऑर्गॅनिम्स बघितले, बट ही वॉज द फर्स्ट टू रिपोर्ट हिज ऑब्झर्वेशन. त्यांनी जे काही ऑब्झर्व केलं ते पहिल्यांदा त्यांनी रिपोर्ट केलं, ते पहिल्यांदा त्यांनी जगासमोर मांडलं. सो दॅट्स वाय ही वॉज रिकॉग्नाइज्ड अँड ही इज कॉल्ड द फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, बिकॉज पहिल्यांदा मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑब्झर्व करून त्याचं रिपोर्टिंग करण्याचं काम कोणी केलं, तर अँटोनी व्हॅन लिव्हनहूक. अँड दॅट्स वाय अँटोनी व्हॅन लिव्हनहूक, he is called the father of microbiology. So this is very important, you should keep this in mind. Antony van Leeuwenhoek, pronunciation is Antony van Leeuwenhoek. He is called the father of microbiology. Okay, because for the first time he observed microorganisms
नुसतं ऑब्झर्व करून नाही तर त्यांनी ते त्याचे रिपोर्टसुद्धा मेन्शन केले. सो ही इज कॉल्ड द फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. कारण त्यांच्यानंतर मग मायक्रोबायोलॉजी स्टडी स्टार्ट झाला. कारण मग त्यावेळी सगळ्यांना समजलं की असे काही स्मॉल लिव्हिंग थिंग्स असतात आणि दोज लिव्हिंग थिंग्स ॲक्च्युली दे एक्झिस्ट इन व्हरायटी ऑफ सॅम्पल्स इन नेचर. आणि मग तिथून पुढं मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्याचे टाईप्स, आणि आज आपण सगळा त्याचा डिटेल स्टडी करतो असतो. ॲज आय ऑलरेडी मेन्शन, हे हॅज एन हॉबी ऑफ ग्राइंडिंग द लेन्सेस. म्हणजे ग्लासेस घ्यायचे ते ग्लास काय करायचे, ग्राइंड करायचे आणि मग ग्राइंड करून त्याला वेगवेगळे शेप द्यायचे आणि ते शेप देऊन त्यातून ते असे व्हरायटी ऑफ सॅम्पल्स किंवा थ्रेड्स असतील, फायबर्स असतील, ते ऑब्झर्व करायचे. सो त्यांचा जो बिझनेस होता क्लोथचा, त्यात त्यांना थ्रेड्स ऑब्झर्व करायला लागायचे. सो सिमिलरली ते सॅम्पल्स ऑब्झर्व करायला लागले आणि सॅम्पलसाठी जी लेन्स लागायची, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लेन्स ते स्वतः प्रिपेअर करायचे. आणि मग त्यातून त्यांनी काही मायक्रोस्कोप प्रिपेअर केले. सो ही स्टार्टेड प्रिपेअरिंग सम लेन्सेस, दॅट इज मायक्रोस्कोप ऑफ दॅट टाईम. पहिल्यांदा त्या टाईममध्ये त्यांनी मायक्रोस्कोप नावाचा एक कन्सेप्ट आणला. त्यांनी एकूण ही मेड टोटल ऑफ 419 लेन्सेस. आज आपण जे कंपाऊंड मायक्रोस्कोप बघतो असे 247 कंपाऊंड मायक्रोस्कोप्स विथ मॅग्निफाईंग पॉवर ऑफ 40 to 270 टाइम्स. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट आहे 40 टाइम्स to 270 टाइम्स मॅग्निफिकेशन पॉवर असलेला असा त्यांनी कंपाऊंड मायक्रोस्कोप अराउंड 247 तयार केले. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मायक्रोस्कोप किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप त्यांच्यापासून स्टार्ट झालेलं. ओके, सो अँटोनी व्हॅन लिव्हनहूक. Now this Antony van Leeuwenhoek, the microscopes used by him was not a compound microscope but simple magnifying lens glasses. म्हणजे काय, त्यांनी सिम्पल मॅग्निफाईंग ग्लासेस, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की लेन्सेस घ्यायचे, त्या लेन्सेसमधून ते काय करायचे, ऑब्झर्व करायचे. सो व्हॉट एव्हर द ग्लासेस यूज बाय हिम वेअर सिम्पली मॅग्निफाईंग ग्लासेस. असं नाही की त्याला ऑक्युलर, ऑब्जेक्टिव्ह, बॉडी, मेकॅनिकल असं काही नाही. सिम्पल ग्लासेस घ्यायचे, त्याला एका ठिकाणी होल्ड करायचे रे, आणि होल्ड करून मग त्यातून ते ऑब्झर्व करायचे. नाउ लेट मी शो यू द डायग्राम ऑफ मायक्रोस्कोप यूज बाय हिम. ओके, दिस इज अन काइंड ऑफ मायक्रोस्कोप प्रिपेअर्ड अँड यूज बाय हिम. लुक ॲट दिस. हा त्यांनी यूज केलेला पहिल्यांदा मायक्रोस्कोप आहे. ह्याच्यामध्ये इथं जर तुम्ही बघितलात, यू विल फाइंड लेन्सेस आर फिट. म्हणजे एक मेटलची बॉडी आहे, त्याच्यामध्ये इथे त्यांनी लेन्सेस फिट केले. या ठिकाणी ते सॅम्पल होल्ड करायचे. इथं ज्या ठिकाणी जे ऑब्झर्व करायचे सॅम्पल होल्डर तिथं त्यांनी ठेवला होता. आणि मग हा त्यांचा फोकस नॉब होता की ज्यातून ते थोडंफार मॅग्निफाय करायचे, कमी जास्त असं ते करू शकत असायचे. सो धिस वॉज अँड लिव्हनहूक्स मायक्रोस्कोप, जो त्यांनी प्रिपेअर केला आणि जो त्यांनी यूज केला टू ऑब्झर्व मायक्रो ऑर्गॅनिझम. सो धिस इज अँड टिपिकल मायक्रोस्कोप दॅट वॉज यूज्ड बाय अँटोनी व्हॅन लिव्हनहूक इन दॅट टाईम. ओके, so the microscope used by him was not a compound microscope but it was a simple magnifying glasses. ते काय करायचे बघा, he used some spears or bulbs of glasses. ग्लासचे बल्ब्स यूज करायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, जे बल्ब असायचे किंवा जे स्पियर्स असायचे सर्क्युलर, त्यांना शेप ते स्वतःच द्यायचे. हीट करून ते त्या ग्लासला पर्टिक्युलर शेप द्यायचे. ते ग्लासेस किंवा बल्ब जे असायचे त्यातून ते सॅम्पल ऑब्झर्व करायचे. समटाईम्स those bulbs were filled with water. मॅग्निफिकेशन पॉवर अजून इन्हान्स करण्यासाठी, मोर क्लिअर व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी समटाईम दोज बल्ब्स वेअर फिल्ड विथ वॉटर, आणि त्यातून ते ऑब्झर्व करायचे. त्यांचं ऑब्झर्वेशन करत असेल त्यांना असं दिसलं की स्मॉलर द बल्ब ग्रेटर द मॅग्निफिकेशन. जेवढा बल्ब स्मॉल असेल तेवढं त्याचं काय असेल, मॅग्निफिकेशन जास्त असायचे. आणि ते जे बल्ब असायचे त्याची मॅग्निफिकेशन पॉवर ही अप्रॉक्सिमेटली 2 to 300 टाइम्स. म्हणजे नुसतं लेन्स पण यूज करायचे, ग्लासेस पण यूज करायचे, पण त्या व्यतिरिक्त ते बल्ब्स किंवा स्पियर्ससुद्धा यूज करायचे की ज्यांची मॅग्निफिकेशन पॉवर ही 2 टाइम्सपासून 300 टाइम्स या दरम्यान असायची. आणि त्यातून ते मायक्रो ऑर्गॅनिम्स ऑब्झर्व करायचे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, 2 टाइम्स आणि 300 टाइम्स म्हणजे मॅक्झिमम 300 किंवा मॅक्झिमम 400 टाइम्स. दिस मॅग्निफिकेशन पॉवर इज नॉट इनफ टू सी मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑब्झर्व करण्यासाठी ही मॅग्निफिकेशन पॉवर इट इज नॉट सपोज टू बी इनफ. नाही आहे, यातून आपला ऑर्गॅनिझम बघू शकतच नाही. कारण मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर एक्स्ट्रीमली स्मॉल. मायक्रोमीटरमध्ये त्यांची साईज असते. आणि मग अशा वेळी ते ऑर्गॅनिझम्स ऑब्झर्व करणं खूप डिफिकल्ट होतं. मग प्रश्न असा येतो की मग त्याने एक्झॅक्टली ऑब्झर्व केलं ते कसं केलं. सो क्वेश्चन अरायझेस, हाऊ डीड ही सॉ द बॅक्टेरिया ऑर प्रोटोझोआ. जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांनी बघितले ते बॅक्टेरिया का प्रोटोझोआ असायचे. मग प्रश्न असा येतो की ते त्यांनी कसं ते ऑब्झर्व केलं. तर त्याला एक ॲन्सर असा आहे
की त्यांच्याकडे एक असा मायक्रोस्कोप होता की ज्या मायक्रोस्कोपला बाकी कुणीही यूज करता, तो मायक्रोस्कोप इथं कोणाला यूज करता येत नव्हता. म्हणजे त्यांनी कसं ऑब्झर्व केलं, इट्स अ मिस्ट्री, म्हणजे अजूनपर्यंत ते मिस्ट्रीच आहे, अजूनपर्यंत त्याचा आन्सर आपल्याला मिळालेला नाही. बट असं अज्युम केलं जातं की अँटोनी व्हॅन लिव्हॅनोक ही हॅड वन मायक्रोस्कोप अँड दॅट मायक्रोस्कोप वॉज नॉट अलाउड टू टच बाय एनी अदर वन्स. ओके, सो वन मायक्रोस्कोप दॅट no one was allowed to look, and even his own family members were not allowed to see and look after that particular microscope. त्यामुळं तो मायक्रोस्कोप काय होता, त्या मायक्रोस्कोपची मॅग्निफिकेशन काय होती, त्या मायक्रोस्कोपमधून त्यांनी मायक्रो ऑर्गॅनिम्स ऑब्झर्व केले का, इट्स स्टील अ मिस्ट्री. त्याचा आन्सर अजूनही आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. ओके, बट त्यांनी जे काही ऑब्झर्वेशन दिले होते दोज आर 100% ट्रू, आणि तेच ऑब्झर्वेशन आजही आपण फॉलो करतो. म्हणजे असं नाही की त्यांनी काहीही रिपोर्ट केलं आणि काही मेन्शन केलं, असं नाही आहे. व्हॉट एव्हर ऑब्झर्वेशन ही प्रेझेंटेड दोज वेर 100% ट्रू. ओके, व्हाय ट्रू? बिकॉज त्यांना जे दिसलं ते त्यांनी पहिल्यांदा ब्रिटिश रॉयल सोसायटीला सगळे पेपर्स पब्लिश केले. म्हणजे काय तर त्यांनी जे त्यांना ड्रॉइंग दिसलं, ऑर्गॅनिझम दिसलं, त्याचे ड्रॉइंग्स प्रिपेअर केले, आणि ते ड्रॉइंग त्यांनी एक सायंटिफिक कम्युनिटी, सायंटिफिक सोसायटी होती, दॅट इज कॉल्ड रॉयल सोसायटी ऑफ लंडन और ब्रिटिश रॉयल सोसायटी. तर त्यांनी काय केलं, जे त्यांना दिसलं ते त्यांनी त्याचे ड्रॉइंग्स प्रिपेअर केले, आणि ते ड्रॉइंग्स त्यांनी त्या सायंटिफिक सोसायटीला प्रोव्हाइड केले, आणि मग त्या सायंटिफिक सोसायटीमधून पूर्ण थ्रू आउट द वर्ल्ड ते सगळे पब्लिकेशन झाले. So he reported his observation in the series of letters, multiple letters त्यांनी provide केले to the British Royal Society. Let's see some of those letters. First letter that was submitted by him to Royal Society was on the September 7, 1674. आणि त्या लेटरमध्ये काय एक्सप्लेन केलं होतं तर व्हेरी लिटल ॲनिमल क्यूल्स, लेटर स्टेटिंग व्हेरी लिटल ॲनिमल क्यूल्स. म्हणजे काय, ॲनिमल क्यूल्स म्हणजे टायनी ॲनिमल्स. म्हणजे त्यांनी काय म्हटलं की ते ॲनिमल्स आहेत पण कसे आहेत, व्हेरी स्मॉल, टायनी, एक्स्ट्रीमली स्मॉल ॲनिमल्स, आणि म्हणून त्यांनी वर्ड कॉइन केला दॅट इज ॲनिमल क्यूल्स. सो त्यांचं जे पहिलं लेटर होतं त्या लेटरमध्ये त्यांनी हे मेन्शन केलं होतं की व्हेरी लिटल ॲनिमल क्यूल्स, आणि ते जे त्यांनी ॲनिमल क्यूज किंवा जे स्मॉल ॲनिमल्स त्यांच्या दृष्टिकोनातून जे बघितले होते दोज वेअर प्रोटोझोआ. ओके, सो फर्स्ट लेटर वॉज स्टेटिंग दॅट व्हॉट एव्हर ही ऑब्झर्व्ड वॉज व्हेरी लिटल ॲनिमल्स, दॅट इज ॲनिमल क्यूल्स. Second letter that he reported to British Royal Society was on the June 1675, आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं मेनी लिटल ॲनिमल क्यूल्स ऑफ different sorts, sizes and motility. Means he observed many such microorganisms, animalcules, having different size, different shape and different motility. म्हणजे त्यांनी जे काय ऑब्झर्व केलं दॅट वॉज हॅव्हिंग डिफरंट शेप, डिफरंट साईज, आणि प्रत्येकाची मोटिलिटी होती. मोटिलिटी म्हणजे काय, ॲबिलिटी टू मूव्ह, इकडून तिकडे ते मूव्ह होत होते. मग त्यांनी जे काय ऑब्झर्व केलं ते त्यांनी सेकंड लेटरमध्ये रॉयल सोसायटी ऑफ लंडनला ते काय केलं, त्यांनी प्रोव्हाइड केलं. देन नेक्स्ट थर्ड लेटर दॅट वॉज सबमिटेड बाय हिम was on the October 9, 1676. October 9, 1676. He described the bacteria to Henry Oldenburg. Henry Oldenburg was a secretary of Royal Society. So third letter जे त्यांनी रॉयल सोसायटीला फॉरवर्ड केलं, that third letter was stating दॅट ही डिस्क्राईब्ड द बॅक्टेरिया, म्हणजे बॅक्टेरिया असतात हे त्यांनी त्या थर्ड लेटरमध्ये प्रोव्हाइड केलं. चौथं लेटर सगळ्यात महत्त्वाचं लेटर त्याचं जे होतं दॅट वॉज इन द इयर 1683. त्या लेटरमध्ये त्यांनी काय दिलं, ही स्केच, त्यांनी ड्रॉइंग केलं, ही स्केच 3 प्रिन्सिपल शेप्स ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियाचे 3 शेप्स असतात. दोज 3 शेप्स आर रॉड म्हणजे ऑर्गॅनिझम सिलेंड्रिकल असतो, स्पियर्स म्हणजे ऑर्गॅनिझम हा सर्क्युलर असतो, रॉडला आपण बॅसिलस म्हणतो, स्पियर्स जे सर्क्युलर असतात त्यांना आपण कोकाय म्हणतो, आणि थर्ड दॅट इज स्पायरल्स, थर्ड शेप दॅट इज स्पायरल शेप ऑफ ऑर्गॅनिझम. सो ही
proposed the three principal shapes of bacteria. Those are still in use. आपण आजही तेच शेप यूज करतोय, आजही आपण तेच शेप स्टडी करतोय जे त्यांनी 1683 मध्ये प्रपोज केले होते. आणि ते तीन शेप्स दॅट इज प्रिन्सिपल शेप्स ऑफ बॅक्टेरिया आर रॉड शेप्ड, स्पियर दॅट इज कोकाय शेप अँड स्पायरल्स. Okay, so these are the three principal shapes proposed by Antony van Leeuwenhoek to the Royal Society of London by using this particular type of microscope. Okay, so this is all about the contribution of Antony van Leeuwenhoek. His death was in 1793. He died in 1793, but till now he was the scientist. Actually, he was the person to present and publish that third category of living thing exists in nature, that is microorganisms. त्यांच्या आधी पण बऱ्याच जणांनी बघितलं होतं, पण कुणीही असं रिपोर्टिंग किंवा फाइंडिंग असे त्यांचे पब्लिश केले नव्हते. यांनी पहिल्यांदा पब्लिश केले आणि त्यामुळे बऱ्यापैकी सायंटिफिक कम्युनिटीला मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, बॅक्टेरिया असतात, त्यांचे शेप्स असतात, ते मोटाईल असतात, हे सगळे कन्सेप्ट त्यांनी पहिल्यांदा प्रूव्ह केले. दॅट्स वाय त्यांच्यानंतर मग मायक्रोबायोलॉजी स्टार्ट झाली. सो ही इज कॉल्ड the father of microbiology. Okay, so these are some contributions of Sir Antony van Leeuwenhoek. Okay, look at this. These are the three shapes of bacteria जे Antony van Leeuwenhoek यांनी प्रपोज केले होते. तीन शेप्स. That is first, these are three shapes. First, bacillus. Look at this. This is a bacillus. Bacillus, if you see, you will observe that bacillus are rod shaped, means cylindrical असतात. तीन शेप्स आहेत, रॉड, स्पियर्स आणि स्पायरल्स. रॉड्स ज्याला बॅसिलस म्हणतो आपण, सेकंड आहे ते कोकाय म्हणजे स्पियर्स आहेत, आणि तिसरं आहे ते स्पायरल्स. रॉड्स हे सिलेंड्रिकल असतात ज्यांची आपण लेंथ आणि विड्थ मेजर करत असतो. कोका हे स्पेरिकल असतात, स्पियर्स आहेत ते, त्यामुळे आपण त्यांचे डायमीटर मेजर करतो. आणि स्पायरल इफ यू सी, दीज आर द स्पायरली अरेंज्ड ऑर्गॅनिझम्स. तिन्ही प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आपण आता बघितलेले आहेत. आणि हेच शेप्स आजही आपण प्रत्येक बॅक्टेरियामध्ये, प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये ऑब्झर्व करत असतो. सो दीज आर द थ्री प्रिन्सिपल शेप्स गिवन बाय अँटोनी व्हॅन लिव्हनहूक. ओके, सो फर्स्ट सायंटिस्ट that he has contributed towards the field of microbiology is Antony van Leeuwenhoek. After Antony van Leeuwenhoek, the next scientist that we are going to start is Edward Jenner. Okay, so Edward Jenner, he was a British physician. He was a British physician. He was a doctor by his occupation. He was a doctor. In 1796, he invented smallpox vaccine. For the first time, smallpox virus against vaccine prepare करण्याचं क्रेडिट कोणाला जातं तर ते it goes to Edward Jenner. Edward Jenner, a British physician, for the first time he invented a smallpox vaccine. Okay, आता वॅक्सिन हा वर्ड पण त्यांनीच कॉइन केला. वॅक्सिन का वर्ड त्यांनी यूज केला तर ते वॅक्सिन प्रिपेअर करण्यासाठी जे मटेरियल त्यांनी यूज केलं दॅट वॉज फ्रॉम काऊजमधून त्यांनी ते मटेरियल यूज केलं आणि त्यामुळं काऊजला लॅटिनमध्ये वॅका म्हणतात. सो काऊज अकॉर्ड वॅका इन लॅटिन वर्ड, लॅटिन लँग्वेज, दॅट्स वाय वॅकापासून त्यांनी वॅक्सिन हा वर्ड कॉइन केला. ओके, सो ही इन्व्हेंटेड स्मॉलपॉक्स वॅक्सिन. यू शुड कीप दिस इन माइंड. Who invented smallpox vaccine? It was invented by Edward Jenner. आणि त्यामुळे काय की एडवर्ड जेनर ही इज कॉल्ड द फादर ऑफ इम्युनॉलॉजी. एडवर्ड जेनर ही इज कॉल्ड द फादर ऑफ इम्युनॉलॉजी, ज्याच्यामध्ये आपण इम्युन सिस्टम ऑफ ह्युमन बॉडी स्टडी करतो. दॅट ब्रांच ऑफ सायन्स इज कॉल्ड ॲज इम्युनॉलॉजी अँड द फादर ऑफ इम्युनॉलॉजी इज नथिंग बट द एडवर्ड जेनर बिकॉज फॉर द फर्स्ट टाइम ही इन्व्हेंटेड the smallpox vaccine. Okay, so he invented smallpox vaccine and that's why he is called the father of immunology. आता त्यांनी कशा पद्धतीनं ते इन्व्हेन्शन केलं ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हाऊ ही इन्व्हेंटेड द स्मॉलपॉक्स वॅक्सिन. ओके, कसं इन्व्हेंट केलं बघा. ही ऑब्झर्व दॅट द इंडिव्हिज्युअल्स म्हणजे कोण तर मिल्कमॅन म्हणजे जे काऊज आणि बफेलो जे मिल्किंग करत असतं, ज्याला आपण
गवळी म्हणतो, जे मिल्किंग करतात आणि मग काऊपासून किंवा बफेलपासून मिळालेली जी मिल्क आहे ते मिल्क सेल करत असतात. ओके, सो जे मिल्कमॅन आहे ते मिल्कमॅनचे त्यांच्या हातांच्यावर काही लिजन्स डेव्हलप होतात. सो ही ऑब्झर्व दॅट इंडिव्हिज्युअल्स दॅट इज मिल्कमॅन डेव्हलप्स सम लिजन्स ऑन देअर हँड. त्यांना त्यांच्या हातांच्यावर काही लिजन्स होतात. लिजन्स म्हणजे काय, तर बॅक्टेरिया हातावर ग्रो झाले आणि त्यांनी तिथले सेल्स किंवा टिश्यू डॅमेज केले. त्यामुळे काय होतं की तिथं काही एक डॅमेज एरिया दिसतो स्किनवर आणि दोज आर कॉल्ड ॲज लिजन्स, कारण सेल्स तिथे अटॅक केलेले असतात कुणी पॅथोजन किंवा बॅक्टेरियाने. सो त्यांना असं दिसलं की जे मिल्कमॅन आहे जे मिल्किंग करतात तर त्यांच्या हातावर काही लिजन्स आहेत. आता हे लिजन्स डेव्हलप कसे झाले असतील, तर जेव्हा मिल्कमॅन जो असतो तो मिल्किंग करत असतो, जेव्हा तो दूध काढत असतो त्यावेळी जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्सच्या मेमरी ग्लँडला जर एखादं इन्फेक्शन असेल तर ते त्या इन्फेक्शनमधून ते जे बॅक्टेरिया असतील ते बॅक्टेरिया यांच्या हातावर यायचे मिल्कमॅनच्या, आणि ते बॅक्टेरिया दे कॉजेस दे डेव्हलप्स लिजन्स. त्यांना असं दिसलं की लेजन्स त्यांच्या हातावर डेव्हलप होतात, बऱ्याच मिल्कमॅनच्या हातावर असे डेव्हलप होतात. त्याचं रिझन्स सरळ सरळ आहे, ड्युरिंग मिल्किंग मेमरी ग्लँडमधले जे पॅथोजन्सचे बॅक्टेरिया आहे ते हातावर ट्रान्सफर होऊन हातावर लिजन्स डेव्हलप होतात. ओके, आणि मग त्यांना असं पण दिसलं की त्यांना सुरुवातीला लिजन्स डेव्हलप होतात. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे बघा, आता सुरुवातीला जे मिल्कमॅन पहिल्या किंवा सुरुवातीला त्यांच्या हातावर असे लिजन्स डेव्हलप होतात, पण नंतर त्यांच्या हातावर लिजन्स डेव्हलप होत नाहीत. म्हणजे याचा अर्थ दोज मिल्कमॅन लेटर ऑन गेट्स इम्युनाइज्ड. ते जे मिल्कमॅन आहेत त्यांच्या हातावर ते बॅक्टेरिया ग्रो होतात आणि ते इम्युनाइज होतात. आता इम्युनाइज होतात म्हणजे काय बघा, वॅक्सिनचं प्रिन्सिपल सांगतो मी तुम्हाला थोडक्यात काय होतं. जेव्हा बॅक्टेरिया समजा पहिल्यांदा आपल्या बॉडीमध्ये आला, कुठलाही पॅथोजन बॅक्टेरिया असू दे किंवा व्हायरस असू दे, पहिल्यांदा बॉडीमध्ये आला की आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीम आपली ॲक्टिव्ह नसते आणि मग तो पॅथोजन जो आहे बॅक्टेरिया व्हायरस जो आपल्या बॉडीमध्ये येतो, मल्टिप्लाय होतो आणि मग आपल्या बॉडीमध्ये डिसीज डेव्हलप होतो. म्हणजे इन्फेक्शन होतं, बॅक्टेरिया एंट्री झाली म्हणजे इन्फेक्शन झालं आणि नंतर बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतो आणि मग त्याच्यातून काय होतं, डिसीज डेव्हलप व्हायला होतं. करेक्ट. डिसीज डेव्हलप झाल्यानंतर सेकंड टाईम, आता समजा आपण त्यातून क्युअर झालो, ट्रीटमेंट गेली आणि आपण क्युअर झालो. क्युअर झाल्यानंतर काही दिवसांनी समजा पुन्हा तोच बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये आला. आता मात्र आपली बॉडी कशी असते, आपल्या बॉडीला त्या बॅक्टेरियाचं नेचर समजलेलं आहे, स्ट्रक्चर सगळं समजलेलं आहे. सो आपली बॉडी आता इमिजिएटली इम्युनिटी रिस्पॉन्स डेव्हलप करते आणि मग त्यावेळी विदाऊट ट्रीटमेंट आपल्याला ते इन्फेक्शन जे आहे त्याच्या डिसीजमध्ये कन्व्हर्जन होत नाही. म्हणजे सेम बॅक्टेरियाचा पुन्हा बॉडीमध्ये आला तर आपली बॉडी त्यावेळी ॲक्टिव्ह झालेली असते, इम्युन रिस्पॉन्स ॲक्टिव्ह झालेला असतो आणि आपल्याला तो सेकंड टाईम डिसीज डेव्हलप होत नाही. का डेव्हलप होत नाही, कारण पहिल्यांदा बॅक्टेरिया आल्यामुळे आपल्या बॉडीला किंवा इम्युन सिस्टीमला त्याचं नेचर स्ट्रक्चर बऱ्यापैकी समजलेलं असतं आणि त्यामुळे सेकंड इन्फेक्शन इझिली होत नाही. एक्झॅक्टली सेम हॅपन विथ द केस ऑफ दिस मिल्कीमॅन. पहिल्यांदा लिजन्स डेव्हलप झाले की पुन्हा त्यांच्यामध्ये लिजन्स डेव्हलप होत नाहीत, कारण ते बॅक्टेरिया बॉडीमध्ये गेले, आपल्या बॉडीमध्ये जे मेमरी सेल्स आहेत ते मेमरी कीप करतात आणि सेकंड टाईम जेव्हा पॅथोजन येतो मग त्याच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स इझिली डेव्हलप होतो. सो दोज मिल्कमॅन दे वेअर इम्युनाइज. पहिल्यांदा इन्फेक्शन झालं, लिजन्स डेव्हलप झाले, लेटर ऑन दे गेट्स इम्युनाइज्ड. मग त्यांनी एक एक्सपेरिमेंट केलं. हे सगळं ऑब्झर्व केलं कुणी, एडवर्ड जेनरने. मग एडवर्ड जेनरने काय केलं बघा, त्यांनी काय केलं, 8 year बॉय कॉल्ड जेम्स फिप्स. जेम्स फिप्स नावाचा एक 8 वर्षाचा मुलगा होता. त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं, ही इनॉक्युलेट, त्यांनी ते वॅक्सिनेशन केलं. त्याला वॅक्सिनेशन म्हणजे काय केलं त्यांनी, काऊपॉक्स लिजन्स जे त्या मिल्कमॅनच्या हँडवर डेव्हलप झाले होते. सो ही वॅक्सिनेटेड 8 year old बॉय नेम जेम्स फिप्स विथ काऊपॉक्स लिजन्स ऑन द हँड्स ऑफ मिल्कमॅन. म्हणजे ते मिल्कमॅनच्या हातावर जे लिजन्स आहेत ते लिजन्स घेतले त्यांनी, स्क्रॅप केले आणि ते लिजन्स त्यांनी काय केलं, एका 8 वर्षाच्या बॉयमध्ये त्यांनी ते इंट्रोड्यूस केले, लिजन्स इंट्रोड्यूस केले. म्हणजे काय असेल बघा, लिजन्समध्ये कोण असणार आहेत, बॅक्टेरिया असतील. सो ते बॅक्टेरिया त्या लिजन्सच्या फॉर्ममध्ये त्यांनी काय केलं, त्या मुलग्याच्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केले. त्यामुळे काय होणार, ऑब्व्हियसली पहिल्यांदा त्याच्यामध्ये त्या मुलग्याच्या हातावर किंवा स्किनवर लिजन्स डेव्हलप होतील आणि काही दिवसांनी तो त्याच्यामध्ये सुद्धा काय होणार, इम्युनायझेशन होणार. पहिल्यांदा इन्फेक्शन त्याला होईल, लिजन्स डेव्हलप होतील, पण काही दिवसांनी काय होणार, आता तो इम्युनाइज होणार. त्याच्या अगेन्स्ट जर पॅथोजन पुन्हा आला तर तो पॅथोजन आता सर्वाइव्ह होणार नाही किंवा डिसीज कॉज करू शकणार नाही. आणि हे त्यांना कन्फर्म करायचं होतं. मग त्यांनी काय केलं, 6 weeks लेटर द बॉय वॉज इंजेक्टेड विथ अ पर्स फ्रॉम द स्मॉल पॉक्स विक्टिम. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी ते लिजन्स इंट्रोड्यूस केले आणि त्याच्या एक्झॅक्टली 6 weeks लेटर त्यांनी काय केलं, त्याच्या बॉडीमध्ये स्मॉल पॉक्स ज्याला झालेला आहे त्या पर्सनच्या बॉडीमधून पस सॅम्पल घेतलं आणि ते पस सॅम्पल त्यांनी याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं. म्हणजे आता त्यांनी पुन्हा तोच बॅक्टेरिया इंट्रोड्यूस केला आणि ही फाउंड दॅट द बॉय डिड नॉट डेव्हलप्ड एनी लिजन. त्या मुलग्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लिजन्स डेव्हलप झाले नाहीत. का, कारण पहिल्यांदा जेव्हा त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले गेले जेम्स फिप्समध्ये,
त्यावेळी त्याची बॉडी इम्युनाइज झाली, पहिल्यांदा लिजन्स डेव्हलप झाले, पण बॉडीने मेमरी कीप केली आणि सेकंड टाईम जेव्हा पस इंट्रोड्यूस केलं, म्हणजे ऑर्गॅनिझम्स इंट्रोड्यूस केले, स्मॉल पॉक्सचे व्हायरस इंट्रोड्यूस केला, त्यावेळी त्या व्हायरसच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप झाला, इम्युनिटी ॲक्टिव्ह झाली आणि तिथं कोणत्याही प्रकारचे लिजन्स डेव्हलप झाले नाहीत. सो हिअर इट वॉज अन डिस्कवरी ऑफ वॅक्सिनेशन. इथून पुढे मग बरेच वॅक्सिनेशन स्टार्ट झाले. मग आता आपण जे कोविड-19चे वॅक्सिनसुद्धा आहे, दॅट इज ऑल्सो डेव्हलप्ड ऑन द सेम प्रिन्सिपल. वॅक्सिन म्हणजे काय असतं? वॅक्सिन इट इज अन प्रिपरेशन ऑफ अँटीजेन. आपण अँटीजेनच बॉडीमध्ये घेत असतो आणि मग आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी प्रोड्यूस करते. पण आपण जे ते वॅक्सिन घेतो, एक्झाम्पल कोविड-19 असेल तर कोविड-19चा व्हायरस आहे, त्या व्हायरसची पॅथोजेनिसिटी म्हणजे डिसीज कॉजिंग ॲबिलिटी आपण रिमूव्ह करतो. म्हणजे फक्त जो अँटीजन आहे तो अँटीजन आपण बॉडीमध्ये घेत असतो, त्यामुळे डिसीज डेव्हलप होत नाही. येस, बट इम्युन सिस्टीम मात्र ॲक्टिव्ह होते. त्यामुळे सेकंड टाईम जेव्हा पुन्हा लाईव्ह कोविड-19 बॉडीमध्ये आला तरी देखील त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप करू शकते. दिस इज अन प्रिन्सिपल ऑफ वॅक्सिनेशन गिवन बाय एडवर्ड जेनर. ओके, फायनली एडवर्ड जेनर्स वॅक्सिन, स्मॉलपॉक्स वॅक्सिन रिच्ड इंडिया इन 1802. इनिशियली त्यांचं वॅक्सिन कोणी ॲक्सेप्ट केलं नाही, पण नंतर बऱ्याच जणांनी, बरेच सायंटिस्ट असेल किंवा फिजिशियन डॉक्टर्स असेल, दे ॲक्सेप्टेड हिज वॅक्सिन अँड नाऊ डेज वी ऑल आर अवेअर दॅट व्हॉट इज वॅक्सिन अँड व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ वॅक्सिनेशन. ओके, सो एडवर्ड जेनर for the first time he invented vaccination of smallpox, and for his contribution Edward Jenner, he is called the father of immunology. So this is all about the contribution of Edward Jenner. So in this lecture we have studied the contributions of Antony van Leeuwenhoek as well as the contributions of Edward Jenner. Okay, thank you so much.